सप्तचक्राला कोणी कुंडलिनी योग असे सुद्धा म्हणतात. कुंडलिनी जागृत करायची झालं तर सप्तचक्राची माहिती तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या कुंडलिनी योगामध्ये आपल्या बरोबर आपण जे हालचाली करत जातो, श्वासाचा वापर केला जातो, त्याच्याबरोबर आपण काय करत असतो, मंत्र मनातल्या मनात म्हणत असतो. आपल्या जाणीवीमध्ये फरक घडवून आणण्यासाठी आपण एक विशिष्ट शब्द समुच्चयाचा उच्चार केला जातो. त्याला आपण काय म्हणतो, मंत्र असं म्हणतो. मंत्र उच्चारण हे प्रथम दर्शी आपल्याला थोडंसं विचित्र वाटतं, नाही का. काही काही जण म्हणतात काय चाललंय, काय मंत्र म्हणतोय, काय बोलतोय. काही काही जण नावं ठेवत असतात. त्या मंत्राची शक्ती अद्भुत असते, त्या ध्वनीची शक्ती अपरंपार असते. तर मागच्या वेळेला मी तुम्हाला गायत्री मंत्राचा त्याच्यामध्ये उल्लेख केला होता. गायत्री मंत्राच्या अगोदर ओंकाराचा सुद्धा देखील मी उल्लेख केला होता. आज जगामध्ये कितीतरी जण ओंकाराचं ध्यान करतात. तुम्ही सुद्धा त्याचा अनुभव कर, त्याचा ध्वनी घ्या, बराचसा त्याचा तुम्हाला आनंद मिळणारच आहे. परंतु आजार बरा करण्यासाठी किंवा एखादा दोष नाहीसा करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे. एखाद्या ध्यान धारणेमध्ये विशिष्ट मंत्राचे प्रयोजन करतात. म्हणून आपण शब्दोपचार काय करतो की एखादा आजार बरा करण्यासाठी त्या प्रकारचा मंत्र करा, त्याच्यासाठी हा जप करा, असं का बरं म्हटलं जातं. काही अशा गोष्टी आहेत की जेणेकरून त्या शब्दाची निवड केली जाते. एखाद्या ध्यान धारणेमध्ये विशिष्ट मंत्रच का वापरत, हा नेहमी प्रश्न विचारला जातो. मंत्रासाठी केलेली शब्दांची निवड ही केवळ त्याच्या अर्थानुरूप नसते, त्यामागे त्याची व्याख्याही करता येत नाही अथवा निश्चित शब्दात प्रस्तुत करता येणार नाही असे शास्त्रीय कारण सुद्धा असते. प्रचलित असलेले सर्व मंत्र हे कशावर आधारित आहे, नाद मंत्र आहेत. आम टम टम ढम ढम नम, याच्यासाठी पंचमुखी हनुमान कवच फार सुंदर आहे. लहानपणापासून ना मला त्या पंचमुखी हनुमान कवचाचं खूप खूप हे छान वाटायचं. त्याच्या दम दम धन 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 ते शब्दाची ध्वनी लहरी फार सुंदर आहे, फार सुंदर. तो एक विशिष्ट प्रकारचा नाद निर्मित होतो. नाद, त्या नादामध्ये अदृश्य शक्ती दडलेली आहे आणि असतेच त्याच्यामध्ये. आपल्या तोंडात टाळूच्या वरती, टाळूजवळ तिथं 84 रेखावृत्ताचे बिंदू असतात असं म्हणतात. विशेष देणगीच्या किंवा ईश्वर दानाच्या स्वरूपात आपल्याला हे मंत्र प्राप्त झालेले, सगळ्यांना झालेले. फार पूर्वीच्या काळात आणि असे श्रेष्ठ व्यक्ती काय करत, प्रदीर्घ तपस्येनंतर त्या मग्न झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या एक एक त्याचे जे 84 पॉइंट्स आहेत ना, त्याच्यावरती एक एक नाद द्यायला सुरुवात केलं. धन धन धन. त्याच्यावरती जसं पियानो वाजतो ना, आपण पियानोचे बटन कधी वाजवतो त्या पद्धतीचा आवाज त्यानं ध्वनी, त्यांना लक्षात आलं की ह्याच्यातून असा असा ध्वनी सुरुवात झाली, विशिष्ट नाद निर्मिती झाली, विशिष्ट नाद यायला लागले. आणि मग त्यांनी त्या आघातावर आणि मग त्या मंत्राचा प्रत्येक शब्दाचा आपल्या शरीरावरती कुठेतरी त्याचा परिणाम होतो असं त्यांना लक्षात यायला लागलं. एक एक आघात झालेले, योग्य प्रकारचे आघात झाले तर शरीरातील हायपोथॅलमस, थॅलमस अथवा प्युटरी ग्रंथीवर परिणाम होतो व ध्यानमग्न होण्याच्या अथवा अत्यानंदाच्या मनस्थितीमध्ये आपण जेव्हा येतो आणि विचार करा की त्या अवस्थेत जर कोणत्याही प्रकारचा अंमली पदार्थ नाही, काही नाही, कुठला औषध नाही, न घेता सुद्धा आपण त्या सुंदर आनंदाच्या ह्याच्यामध्ये ध्यानमग्न होतो. खूप छान वाटतं त्यावेळेला आपल्याला, एकदम मस्त वाटतं. ते विशिष्ट प्रकारचे ध्वनीमध्ये आपण एकदम मस्त बेगत. आता एक तुम्हाला ते गायत्री मंत्राचा पण एक ध्वनी ऐकवतो, तुम्हाला कसं वाटतंय बघा, छान. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ही एक नाद निर्मिती. बघा, आपल्याला एखाद्या शांत खोलीमध्ये आपल्याला बसून ठेवलं, हळूहळू दबक्या दबक्या आवाजात एकमेकांशी बोललेलो आहे आपण आणि हळूहळू बोलतो, काही आवाज नाही, काय नाही, शांत बसले, निवांत बसले.
त्याच्याऐवजी तिथे एक सुंदर गाणं लागलं, मस्त पैकी छान. आपल्याला कसं वाटतं? खूप सुंदर वाटतं, छान वाटतं. मंत्रोच्चार, काही जणांना मंत्रोच्चार वाटतं, काही जणांना सुंदर सुंदर गाणे होतं. असं जर असेल तर या ध्वनीला खूप सुंदर असते. थोडक्यात आपण एखादी सिरियल पाहतो ना, सिरियल मध्ये कधी कधी आवाज असतो ना, म्यूट होऊन जातो. आवाज म्यूट झाला तर काय होतं, चित्र नुसतं हालताना दिसतं. त्याचं आपल्याला काही फारसं त्याच्यामध्ये एवढं इंटरेस्ट येत नाही. पण आता बघा, मी नुसतं बोलतोय ना, चित्र आहे तरी पण तुम्हाला आवड वाटते, आनंद वाटतो आहे, ऐकावंसं वाटतंय. तर नुसतं चित्र लावलं तर तुम्ही म्हणाल काय नुसतं बोलतोय, काय चाललंय. म्हणून पूर्वीच्या विद्वान लोकांनी प्रत्येक मंत्र वा श्लोक भावना उत्साहित होतील अशा मानसिक स्थितीतून, नैराश्यातून आनंदी होण्याकडे नेऊ शकेल असे शब्द निवडून निवडून रचलेत. त्याला मंत्र किंवा श्लोक म्हणले जाते. मेंदूच्या काही भागांना उत्तेजना मिळाल्याने मेंदूचे रासायनिक संतुलन बदलते. ही बदलेची मेंदूची रासायनिक स्थिती आपल्या मनाला अधिकच सुखाव, तणाव मुक्त, उदार बनवते. मनाचा मोठेपणा वाढवून परिस्थिती बाबतीत अधिक उदार दृष्टिकोन निर्माण करते. आता येणाऱ्या काळात आपण ठिकठिकाणी आपण पाहतो ते लोक नैराश्य किती झालेत, मानसिक आजार खूप झालेले आहेत. आणि आता तर आपण टीव्हीवरही बातम्या ऐकलं की नैराश्याच्या टोकडून लोक कुठल्या कुठे जातात. त्यामुळे या मंत्रामुळे, मंत्राच्या ध्वनीमुळे तुम्हाला निश्चितच आराम मिळेल. ज्या ज्या वेळेला तुम्हाला त्रास होईल किंवा मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक सुद्धा याच्यातून तुम्ही जातात, तेव्हा मंत्राचा, ध्वनीचा आधार घ्या, तुम्हाला निश्चितच आराम पडणार आहे. आगामी काळात आजकाल दिसून येणारे मानसिक असंतुलन, वेडेपणा, भ्रमिष्टपणा इत्यादी भरपूर आजार आहेत. मानसिक आजारांची तर फार मोठी यादी आहे. हे इतक्या मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहेत, अतिशय क्लिष्ट होत चाललेले आहेत. त्यावरती भरपूर ॲलोपॅथीमध्ये भरपूर औषध आहेत, होमिओपॅथीमध्ये वापरले जातात, आयुर्वेदामध्ये देतात. माणूस औषधे घेऊन घेऊन कंटाळून जातो. त्यावेळेला, अशा वेळेला जर तुम्ही मंत्राचा, ध्वनीचा जर उपयोग केला, अतिशय परिणामकारक होतो. मन संतुलित अवस्था येते. आता निरनिराळे प्रकारचे मंत्र आहेत. आपण मूळ मुद्द्यावर आपण येणार आहोत. निरनिराळे मंत्र आहेत. हरि ओम या पद्धतीचा आहे, ओंकार आहे, गायत्री मंत्र आहे. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो हॅलो, येतोय सर आवाज, बोला. तर निरनिराळे मंत्र आहेत. मग आता हे मंत्र आहेत, मंत्राची स्थिती कशी असावी आणि कुठल्या पद्धतीने आपण त्याचा वापर करायचा, हे आता तुम्हाला एक एक कुंडलिनी योग, थोडक्यात सप्तचक्राची एक एक शरीरामध्ये स्थिती कशी असते त्याच्यावर आपण पावले. सर ते चित्र आहे का त्याच्यामध्ये, ते टाकता येईल का तुम्हाला? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय? हो, मी टाकतोय, शेअर करतो मी फाईल, तुम्ही बोलणं सुरू ठेवा. मी चालू ठेवतो. हो. सर्वात पहिले आपण वळणार आहोत मूलाधार चक्र. 7 चक्रातलं मेन मुख्य चक्र आहे मूलाधार चक्र. त्याची स्थिती कुठे आहे? मेरुदंडाचा तळ, सर्वात खालच्या स्थिती म्हणजे मेरुदंडाच्या त्या ठिकाणी मूलाधार चक्र आहे. त्याचं तत्व आहे पृथ्वी तत्व म्हणलं जातं, पृथ्वी तत्व त्याचं म्हण. आणि विशेष आहे त्याला पण 4 पाकळ्या आहेत. 4 पाकळ्यांचा जो स्वर उच्चार आहे, म्हणजे ज्या ज्या वेळेला आपला भरपूर संताप होतो, शरीरामध्ये ताठरपणा येतो, त्या वेळेला समजायचं की आपलं हे चक्र बिघडलेलं आहे. अशा वेळेला निरनिराळा थेरपी आहेत. काही जण अरोमा थेरपी वापरतात, कारण मूलाधार चक्राचं मुख्य हे जे आहे ते गंध आहे. गंध, सुगंधाच्या साहाय्याने आपण मूलाधार चक्राचा सुद्धा वापर करू शकतो. आणि चौकोनी पद्धतीने, चौकोनीचे तुकडे असतात, त्याचा वापर सुद्धा करून आपण त्याचा करू शकतो. आणि मानसिकरित्या जर करायचं झालं तर कुठल्याही गोष्टीचा स्वीकार आपण करत नाही,
त्याच्यामुळे मूलाधार चक्र अस्थिर होतं. मूलाधार चक्र अस्थिर व्हायला मेन कारण कुठलं, की आपली गोष्ट कुठल्याही गोष्टीचा स्वीकार होत नाही आणि त्याच्यामुळे मूलाधार चक्र अस्वस्थता आजार मूलाधार दाखवले मेरुदंडाचा आहे करू शकतात. चार पाकळ्या म्हणजे हा शब्दांचा उच्चार करू शकतात. वम शम शम आणि सम. आता हे तुम्हाला मी शब्द तुमचा सांगितले. आवाज डिस्टर्ब होतोय बरं का, रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय. आवाज येत नाही का? हा, मध्ये कटतोय आवाज. हॅलो, आता हा येतो. थोडं रेंज मध्ये प्रॉब्लेम आहे काहीतरी. तर कमी तुटून येते, तुटक आवाज येतोय, तुटक. हॅलो, आम्ही बोला. क्लिअर. आता येतोय आवाज? हा, थोडा मध्ये प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही प्रत्येक वेळेला चालेल. प्रत्येक काय की ध्वनीतला अरे हे जे असं आहे ध्वनीच असं पण या पद्धतीने वापरतो. याच शब्द करायचं झालं, हे करायचं झालं मला खरं तर ओम लम असे शब्द वापरतो. ओम लम वाम या पद्धतीने काय दोन चार म्हणतो आणि यामध्ये सर्वात पहिले लम शब्द ध्वनी हा लम शब्द मुलासाठी वापरला जातो आणि चार आहेत त्यामध्ये अम शम शम सम असे 3 शब्द आहेत. हे सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने ध्वनी करून तुम्ही वापरू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, संतापी जो पण स्वभाव असतो तो खूप कमी प्रमाणामध्ये होऊन जातो. ताठरपणा झालेला असतो तो ताठरपणा पण कमी होतो. आणि याचा जो मेन जो उद्देश आहे शरीरामधला जे उत्सर्जनासाठी, म्हणजे काही जणांना शौचास साफ होत नाही, पोट साफ होत नाही, असं ज्यांचे आहे तक्रार, त्यांचा सुद्धा तो प्रॉब्लेम त्याने दूर होतो. दुसरं चक्र आहे स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र हे ओटीपोटी मध्ये असतं, थोडस बेंबीच्या खाली. स्वादिष्टान चक्र ओटीपोटी तिथं आहे. आणि रस किंवा चव, स्वादिष्टान चक्राचं मेन काय, रस चव. तसं वरती आपण काय पाहिलं, मूलाधार चक्रामध्ये गंध, याचा रस, रस टेस्ट, चवीच्या साहाय्याने आपल्याला त्याचा याचा उपयोग कुठे होतो, याची मेन विशिष्ट काय तर स्वादिष्टान चक्राचं सृजनशीलता, निर्मिती करण्यासाठी या चक्राचा खूप उपयोग होऊ शकतो. जसं वरती सांगितलं की स्वीकार करणे. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय का? हॅलो हॅलो, आवाज येतोय? हॅलो, येतोय आवाज येतोय. हा हा, आवाज येतोय तुमचा, बोला तुम्ही. बर. स्वादिष्टान चक्र हे ओटीपोटीच्या ठिकाणी असतं. त्याचा उपयोग मुख्य सृजनशीलता, निर्णायक क्षमता. आणि मग यावेळेला काय होतं की मनोविकारांना आपल्या मनोविकारांना हाताळण्याचं कौशल्य आपल्या यातून निघून जातं. म्हणून स्वादिष्टान चक्र त्यावेळेला काहीतरी बिघाड झाले हे लक्षात येतं. मग आपल्यामध्ये काहीतरी दोष आहे आणि काहीतरी अपराध झाला असता, त्या अपराधाचे
आपल्याला ते भावना निर्माण होतो, नाही मी हे असं नाही करायला पाहिजे होतं, मी तसं नाही करायला पाहिजे, अशा पद्धतीचं निरनिराळे डोक्यामध्ये विचार यायला लागतात. अस्थिरता आहे. त्यामुळे काय होतं, त्याचा उपयोग रस निरनिराळ्या प्रकारे षडरस 6 प्रकारचे षडरस आहेत. त्या षडरसाचा जर तुम्ही व्यवस्थितपणे जर सेवन केलं तर तुमचा स्वादिष्टान चक्र सुद्धा ते व्यवस्थित होऊ शकतं. आणि दुसरं असं काहीतरी तुम्ही त्यावेळेला काय तर खूप आळशीपणा आलेला असतो अंगात आणि नवनिर्मिती करायला जर तुम्ही लागलात तरी सुद्धा स्वादिष्टान चक्र योग्य प्रकारे योग्य स्थितीमध्ये येऊ शकतात. स्वादिष्टान चक्र मेन शरीराचे लैंगिक अवयव त्या ठिकाणी त्याची स्थिती असते. तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र हे बेंबीच्या वरती असते आणि याचं मेन दृष्टी दिसणं. मणिपूर चक्राचा काय उपयोग होतो जास्त करून दृष्टी रूप, एखादं सौंदर्य पाहणे, ते कसं आहे, सुंदर आहे, कुरूप आहे, या पद्धतीची जी पाहण्याची जी आहे आणि त्याचं तत्व कुठलं असतं ते जे तत्व असल्यामुळे अग्नी त्या ठिकाणी येतो आणि हे याला नाभी केंद्र सुद्धा असं म्हणलं जातं. बेंबीच्या वरती ते जे तत्व, रंग तांबडा असतो आणि याला 10 पाकळ्या असतात. 10. तुम्हाला स्वादिष्टान चक्राच्या पाकळ्या सांगायच्या राहिल्या ते तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये वर्ण एक शब्द आहेत, एकूण 6 शब्द आहेत. पहिला आहे बम, भम, मम, यम, रम आणि लम, असे 6 शब्द. जेव्हा हे शब्द करतात बम 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 भम बम भम बम मम 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 यम 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 रम 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 लम 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 लम, या पद्धतीचे शब्द आहेत. आणि याचा मुख्य सिंगल शब्द जर असा केला तर रम, असं रम, राम रम रम राम 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 असा शब्द आहे. आता आपण मणिपूर चक्रावर परत येतो. मणिपूर चक्र नाभी केंद्र म्हणून ओळखलं जातं. बेंबीच्या वरती असतं. ते जे तत्व अग्नी असतं आणि याने काय सामाजिक बांधिलकी, परायणता आणि अतिशय क्रोध येतो. क्रोध, मणिपूर चक्र जेव्हा अतिशय क्रोध येतो तेव्हा असं म्हणायचं मणिपूर चक्र अस्थिर झाले, अतिशय क्रोध. आणि दुसरं हवरटपणा, आपल्यातला हवरटपणा, हे पाहिजे ते पाहिजे, त्याला आपण लोभ असा शब्द सुद्धा वापरू शकतो. त्याच्या प्रमाणे वाढलं की समजा मणिपूर चक्र अस्थिर झालेलं आहे आणि अनियंत्रित अशा अभिलाषा आपल्यामध्ये येतात. हे करण्यासाठी दृष्टी म्हणजे काही जण काही वेळेला त्राटक असं सुद्धा करू शकतात. त्राटकाचा वापर या ठिकाणी करू शकतो आपण. त्राटक केल्यामुळे खूप छान वाटतं त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे मणिपूर चक्र सुद्धा ठीक होण्यासाठी बराचसा फरक पडतो. त्याच्यानंतर येतं अनाहत चक्र. अनाहत चक्र चौथा आहे. ते हृदयाजवळ आहे. हृदय त्या ठिकाणी असून त्याचं तत्व वायू तत्व आहे. त्याचा रंग हा हिरवा समजला जातो, हिरवा. आता हे जे रंग थेरपी सांगत आहे, कलर थेरपी असा शब्द वापरतो. कलर थेरपीचा असा याच्यासाठी रंग देत आहे की आपल्याला जर शरीरामध्ये कुठलं चक्र अस्थिर झालं असेल तर त्या चक्रावरती त्या रंगाचा प्रकाश पडला, प्रकाश जर त्याच्यावर ठेवला, त्या प्रकार केलं तर ते चक्र दुरुस्त होण्यामध्ये मदत होते. या चक्रामध्ये अनुकंपा, सहृदयता, भीती, प्रेम आणि जिव्हाळा याच्यामुळे अनाहत चक्र. हृदयाचे धड 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 अनाहत, रात्रंदिवस हृदयाचे ठोके चालू असतात. तत्व वायू तत्व आहे. मेन याचा स्पर्श. अनाहत चक्र हे जर अस्थिर झालं तर ते स्थिर करण्यासाठी स्पर्शाने आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. स्पर्शाची थेरी, आशीर्वाद घेणे. आपण आईच्या कुशीत घुसल्यानंतर ताबडतोब आपल्याला कसं फ्रेश वाटतं, हात फिरवते आई डोक्यावर, खूप छान वाटतं आपल्याला, खूप मस्त वाटतं. का छान वाटतं? कारण अनाहत चक्र, आई हृदयापासून आपल्याला आशीर्वाद देत असते. त्यावेळेला आपल्याला एकदम जी भीती कुठली वाटली, एखादी भीती वाटली तर आपण तिच्या कुशीमध्ये घुसतो. प्रेम मिळण्यासाठी जिव्हाळा,
तेवढ्यासाठी अनाहत चक्राचा उपयोग करण्यात येतो. नंतर येतं विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र कंठाच्या ठिकाणी, त्याचं तत्व आहे आकाश तत्व. ऐकणे, बोलणे, शब्द याचा उपयोग त्याच्यासाठी होऊ शकतो. याचा उपयोग सत्यप्रियता, प्रामाणिकपणा हा त्याच्यामध्ये निर्माण होतो, वैशिष्ट्य त्याचं आहे. आणि जर सत्यप्रियता नसेल, प्रामाणिकपणा नसेल, तर समजायचं विशुद्ध चक्र हल्लेला आहे. मग माणूस काय करतो, नकार देतो, प्रत्येक गोष्टीला नकार असतो, तुसडेपणा अंगामध्ये येतो, तटकपणा येतो. हे जेव्हा लक्षात येतं विशुद्ध चक्र त्या पद्धतीने अस्थिर झालेलं असतं. आता याच्यामध्ये 16 पाकळ्या आहेत. 16 पाकळ्यात अ आ इ ई उ ऊ रू रू लू लू एम ऐम ओम औम अम अशा 16 पाकळ्या आहेत. याचा जर ध्वनी आपण घेतला तर विशुद्ध चक्र स्थिर होऊ शकतं. म्हणून या पद्धतीने तुम्ही जर त्याचे ध्वनी घेतले तर त्याचा तुम्हाला आनंद मिळू शकतो. त्यानंतर येतं आज्ञाचक्र. आज्ञाचक्र भूमध्यामध्ये आकाश तत्व, मनोव्यापार, अव्यक्त आणि हे सगळं संकल्पाच्या साह्याने येतं. त्याचा रंग शुभ्र आणि याच्यामध्ये 2च शब्द आहे, हम क्षम. हम क्षम. आता ह्या सगळे जरी आपण चक्र जेव्हा पण आपण घेतो आणि त्याचे सर्व प्रकार आपल्याला नेमकं कुठलं चक्र अस्थिर आहे, स्थिर आहे, सगळं लक्षात येत नाही. म्हणून सर्व प्रकारचे चक्र माहिती होण्यासाठी आणि ध्वनी घेण्यासाठी त्या लक्षावर लक्ष आपलं त्या चक्रावर केंद्रित आपण करू शकतो. उदाहरणार्थ सुरुवात आपण ओंकाराने करायची. ओम ओम. सुरुवातीला मूलाधार चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं. तिथले शब्द आहेत वम शम शम सम. एक एक शब्द आपण 3-3, 4-4 वेळा त्याचा वापर करू शकतो. मूलाधार चक्रावरती केंद्रित केलं, वम 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 शम 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 सम 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 ध्वनी घेतला. पण तिथले तर काही आजार असेल ते दूर होतील. त्याच्यानंतर पुढे स्वाधिष्ठान चक्रामध्ये ओम बम 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 मम 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 यम 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 रम यम रम 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 लम रम 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 लम लम लम. या पद्धतीने सर्व प्रकारचे त्याचे शब्द आहेत, त्याचा आनंद त्या पद्धतीने घ्यायचा. आज्ञा चक्रामध्ये हम क्षम या पद्धतीने. आणि त्या नंतर येतं सहस्रनाळ चक्र. बरोबर डोक्याच्या मध्यभागी शेंडीच्या ठिकाणी सहस्रनाळ चक्र असतं. तिथं त्या पद्धतीने निराळ्या प्रकारचे ध्वनी. या प्रत्येक चक्रामध्ये ज्या शब्दाचा ध्वनी घेता येतो तो म्हणजे सोहम किंवा ओंकाराचा जर ध्वनी घेतला. आता समजा हे शब्द काही जणांना नाही लक्षात येत, तर अशा वेळेला आपण ओंकाराचा किंवा सोहम आपल्या शास्त्रामध्ये पूर्वीपासून या शब्दाचे उच्चारण करण्याचं सांगितलेलं आहे. जसं मूलाधार चक्रावरती कॉन्सन्ट्रेशन करा. सोहम श्वासोच्छ्वास आपण घेतो ना, सोहम मूलाधार चक्रावर, सोहम. स्वाधिष्ठान चक्रावर लक्ष केंद्रित करा. मणिपूर चक्र, सोहम. मणिपूर चक्रावर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. नंतर आपण अनाहत चक्रावरती लक्ष केंद्रित केलं. ते खूप छान वाटतंय, तुम्हाला खूप बरं वाटतंय. अनाहत चक्रावरती लक्ष केंद्रित केलंय. त्याच्यानंतर आपण विशुद्ध चक्रावर केलंय. सोहम. आता विशुद्ध चक्रावर कंठाजवळ आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. सोहम. आता भूमध्यामध्ये लक्ष केंद्रित केलेलं आहे. आज्ञा चक्राच्या ठिकाणी सोहम. निराळ्या पद्धती तुम्हाला सांगतोय. अजून एक पद्धत अशी आहे की सगळ्या पद्धती एकत्र करून काही शब्द प्रत्येक चक्राला दिलेत. जसं मूलाधार चक्राला
लम दिला आहे, स्वादिष्टान चक्राला वम दिला आहे, मणिपूर चक्राला वम दिला आहे, अनाहत चक्राला यम दिला आहे आणि विशुद्ध चक्राला हम दिला आहे आणि आज्ञा चक्राला शम असं दिलेलं आहे. आता हे म्हणायची पद्धत अजून एक आहे, निराळ्या पद्धतीमध्ये अजून एक पद्धत. ते बघा या पद्धतीने ओम लम 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 वम 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 रम 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 यम 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 हम 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 शम शम हम शम हम शम सोहम सोहम या पद्धतीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात. आता एक एक पद्धतीने सांगत असताना तुम्हाला आता पुन्हा एकदा मी सगळ्या पद्धतीचा थोडा थोडा त्याचा उपयोग सांगत आहे. आपण मूलाधार चक्र पाहिलं, मूलाधार चक्र आणि बीजाक्षरी याचा प्रत्येकाचा कुठल्या ना कुठल्या तरी याच्याशी संबंध येत आहे. प्रत्येक पाकळीचा कुठे कुठे काय संबंध येतो, प्रत्येक चक्राचा कसा कसा संबंध येतो, आता हे आपण थोडक्यामध्ये बघूया. मूलाधार चक्रामध्ये वम शम शम आणि सम. तर व असतं ते मलविसर्जन किंवा मूळव्याध होणे, अंग बाहेर येणे याच्यासाठी त्याचा या वम वम वमचा वापर करू शकतो. श श शक्यता श त्याचा वापर मूत्राशय आणि धातुस्थान व्हेसिकल असे शब्द वापरू शकतो. किंवा असे षटकोणाचा धातुकोश जननेंद्रियाचे उत्पादन या ठिकाणी याचा सुद्धा वापर केला जातो. आणि स समयीचा याचा उपयोग स सम 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 गर्भाशय किंवा गर्भाशयाचे मुख बीजवाहिनी या ठिकाणी सम 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 तिथले जर दोष असतील तर ते तुम्हाला दूर केले जातात. नंतर येतं स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्रामध्ये 6 पाकळ्या आहेत. सर्वात पहिले ब येतं ब बम 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 अंडकोशातील वीर्योत्पादन वृषण अंडाशय त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी बम 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 भोलेनाथ त्याचा वापर आपल्याला करता येतो. निरनिराळे शब्द निरनिराळे ध्वनी त्याचा कसा वापर करता येईल त्याचा तुम्हाला मी सांगत आहे. दुसरा येतो शब्द भ बम 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 मोठ्या आतड्याच्या प्लेह पासून उतरता भाग, लहान आतड्या आपण असं म्हणू शकतो त्याला थोडक्यात. दुसरं येतं म मम 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 मोठ्या आतड्याचा शेवटचा लहान भाग आणि मलोत्सर्जनाची संवेदना या ठिकाणी ज्यांना होत नाही त्यांनी मम 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 याचा वापर तुम्ही करू शकतात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा सुद्धा आपण जप करू शकतात. त्यांना भगंदर मूळव्याध नाही का गुदाचा तिथं त्याने य शब्द यम 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 या शब्दाचा तुम्ही ध्वनी घेऊ शकतात. त्याच्यामुळे बराचसा प्रकारचा मूळ व्याधीचा आणि भगंदरचा त्रास कमी होऊ शकतो. नंतर शब्द येतो रम 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 मोठ्या आतड्याचा रक्ताभिसरण प्रवाह कमी जास्त करायचा असेल त्यावेळेला याचा वापर रम 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 रम. रामाचा शब्द रम 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 रामो राजमणी सदा विजेते रामम रमेशम भजे रम 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 राम 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 या सुद्धा त्याचा वापर करू शकतो. नंतर कटी प्रदेश किंवा आंतरपुच्छ तिथे शब्द लम ला वापरू शकतो. कटी प्रदेश कमरेच्या तिथला भाग आहे तिथं तिथले दुखणं असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. लम 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 आवाज येतो का? हॅलो हॅलो येतोय सर आवाज येतोय. ओके ओके लम 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 असा शब्द वापरा. नंतर येतं मणिपूर चक्र. मणिपूर चक्र बेंबीच्या वरती नाभी केंद्राचा सुद्धा आपण वापरू शकतो. त्याला शब्द म्हणतात. तर त्यातले मुख्य शब्द आहे डम ड ड ड ढ न त थ द ध न हे शब्द जे आहेत त्याचा वापर करू आपण. त्याचा वापर ते 10 शब्द आहेत. त्यातले 10 शब्द बघा कसे ड असं डायफ्रॅम साठी सुप्रिनल श्वासोच्छवास जे क्रिया आहेत त्याचा वापर तिथं आपल्याला होऊ शकतो. डम 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 या पद्धतीने सुद्धा त्याचा वापर करू शकतो. दुसरं यकृत
किंवा आमाशय, त्याचा शब्द ढ आहे. ढम 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 अशा पद्धतीने करू शकतो. नंतर प्लेसाठी, लेसाठी न, बाणाचा न, नम 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 असा सुद्धा वापर त्याचा करू शकतो. नंतर येतं आमाशय. त्या मणिपूर चक्रामध्ये काय काय स्थिती आहे, काय काय याचा तुम्ही वापरू शकतो आणि प्रत्येक पाकडीचा कसा वापर करू शकतो ते मी तुम्हाला सांगत आहे. नंतर येतं थ, शरीराच्या साधारण पोषणाची क्रिया. सुप्रारिनल असा शब्द वापरला जातो. शरीराचे साधारण पोषण जे असतं त्यासाठी थ शब्द वापरला. थम 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 असा शब्द वापरला जातो. नंतर दत्ताचा, दत्तात्रय, ओम द्राम दत्तात्रय नमः, ओम द्राम दत्तात्रय नमः हा शब्द जो आहे सगळ्यांचा आवडता, त्या मूत्रपिंड, मूत्रवाहिनी आणि वृषण याचा मुख्य, त्याच्यासाठी त्याचा जास्त उपयोग, मूत्रपिंडाचे जे विकार आहेत त्याच्यासाठी याचा उपयोग मुख्य होऊ शकतो. नंतर येतो ध, धनुष्याचा, अंडकोश, गर्भाशय आणि ज्यांना मूतखड्याचा त्रास होतो त्यांनी धम 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 या प्रकारचा जर उच्चारण केलं तर त्याला बराचसा आराम पडू शकतो. नंतर येतं न, नळाचा न, अंतरावरण, लहान आतड्याचे सर्व भाग, विषविकृती. विषविकृती आपल्या शरीरात जे विष तयार होतात त्याच्यावरती ते निरनिराळ्या प्रकारचे नियंत्रण मिळवण्यामध्ये त्याचा उपयोग होतो. नंतर अन्नाचे पाचक रसद्रव्य आहे, पचन ज्यांचं होत नाही, पॅनक्रियाटिक असा शब्द वापरतो आपण त्याला. प प पम 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 असा शब्द त्याला वापरला जातो. पम पम अन्नाचं ज्यांना अपचन होतं त्याच्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. नंतर शब्द येतो फ, फ फटाक्याचा फ. तसं प अन्न पचनासाठी प शब्द वापरलेला. पम 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 पम, लहान मला पम पम पाहिजे असा शब्द केला की बघा त्यांना कसा त्याचा उपयोग होतो का ते प्रॅक्टिकल करून बघा. काही काही शब्दाचा आम्ही प्रॅक्टिकल करून पहिले ते तुम्हाला आम्ही काही सांगत आहे. दुसरं फ शब्द येतो, फ लहान आतडे आणि मोठ्या आतडे. अपेंडिक्स, पोटामध्ये अपेंडिक्स शेवटच्या ह्याच्या लहान आतड्याच्या मोठ्या आतड्याच्या शेवटी जिथं आहे की छोटासा भाग आहे अपेंडिक्स, तिथं खूप भयानक वेदना होतात त्यावेळेला फ शब्द जर पम 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 तर त्याने बराचसा तुम्हाला फरक पडू शकतो. नंतर येतं चौथा अनाहत चक्र. अनाहत चक्राचा वापर तुम्ही कुठे करू शकता ते आहेत हृदयाजवळ, हृदयाजवळ छातीमध्ये वायू तत्व, त्याला आराम मिळतो स्पर्शाने. शब्द आहेत कंग खंग गंग हंग डन चं छन जन लन नन टन ठन. तुम्हाला सांगितलं की भीती, प्रेम आणि जिव्हाळा या पद्धतीचा त्याचा उपयोग होऊ शकतो. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो हॅलो, सगळ्यांना आवाज येतोय माझा? येतोय येतोय सर. येतो. ओके येतोय, ओके येतोय. ठीक. आता आपण आलो अनाहत चक्राजवळ. अनाहत चक्र हृदयाजवळ, छाती वायू तत्व. त्यातलं जे क आहे, क कंग 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 हा जो उच्चारण आहे त्याच्यासाठी उजवे फुफ्फुस आणि हृदयाचा उजवा भाग. क साठी उजवे फुफ्फुस आणि हृदयाचा उजवा भाग. कंग 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 खंग गंग. नंतर येतं ख, ख क ख ग. आपण शब्द 12 मध्ये त्याचा वापर नेहमी केला जातो. ख चा उद्या ख ख ख ख खंग खंग खंग. तसं ते वरती हृदयाचा उजवा भाग ख साठी हृदयाचा डाव्या बाजूचा वरचा भाग. नंतर येतं ग, गंग गंग गणपतीनं ओम, गंग गंग गणपतीनं फुफ्फुस आणि त्यावरील आवरण, फुफ्फुस व त्यावरील आवरणासाठी गंग गणपतीनं ओम, गंग 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 गंग. फुफ्फुसाला बघा तुम्हाला
छानपैकी त्याचा आवाज आणि त्याचा उपयोग पण होतो. त्याच पद्धतीने घचा सुद्धा त्याच्यासाठी फुफ्फुसासाठीच उपयोग होतो. घंग 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 घंग. नंतर येते नंग नंग नंग, हृदयाचे बाह्य आवरण आणि रक्त संचय वगैरे जे होतो त्याच्यासाठी उपयोग होतो. नंतर च च च च चा शब्द चम चम चम, रक्त प्रवाहाचे नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला चम च चा शब्द उपयोग होऊ शकतो. नंतर येतं छ, हृदयाची उजवी रक्तवाहिनी, छम 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 छम. नंतर येतं ज, हृदयाच्या खालच्या खोल्या, रक्तातील तांबडेपणा, त्याच्यासाठी ज, रक्ताचा तांबडेपणा होण्यासाठी ज चा शब्द उपयोग होतो, रेड ब्लड साठी. नंतर येतं हृदयाचं पोषण करणारी डावी रक्तवाहिनी, स्तन आणि मन. शब्द येतो झम, झम 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 झम, टम 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 टम, हे आणि ठम 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 ठम. हे सर्व हृदयाचे स्नायू, हृदयाची क्रिया, हृदयाचे स्पंदन, त्यासाठी अनाहत चक्रासाठी, हृदयाच्या विकारासाठी आणि फुफ्फुसाच्या विकारासाठी ह्यांचा उपयोग खूप होऊ शकतो. म्हणून याचे शब्द जे आहेत ते खूप लक्षात घ्या. कंग खंग गंग गंग खंग गंग 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 गंग, तन 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 तन, छन 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 छन, गन 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 गन, टन 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 टन. खूप विचित्र वाटतं ऐकायला आपलं. तर तुम्ही जर बारीक जर हनुमान कवच वाचा, पंचमुखी हनुमान, तर त्याच्यामध्ये तुम्हाला या पद्धतीचे सगळ्या प्रकारचे शब्द ऐकू येतील आणि लक्षात येईल आणि त्याचा आनंद पण तसा तुम्हाला मिळू शकतो. त्यानंतर आपण येतो विशुद्ध चक्रावरती. विशुद्ध चक्रावरती 16 पाकळ्या आहेत, 16 प्रकारच्या पाकळ्या आहेत. आपण येतो कंठाजवळ. हे सगळं काय, सगळं जे जगाचं जेवढं आपल्याला कटू अनुभव आला, जे कटू विष आलं असतं, आपण कुठे कंठामध्ये धारण करत आहोत. त्यातले जे एक एक शब्द आहेत खूप सुंदर आहेत. साधे 12 आपलं 12 खडीतले मेन शब्द आहे बघा. अ आ इ ई ई उ ऊ ऊ रू लू 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 लू, ए ऐ ओ औ अम आहा. 12 खडीचं आपण पुस्तक उघडलं, 12 खडीचं, त्याच्यामध्ये सुंदर शब्द आहेत त्याच्यामध्ये. आता मी नंतर एकत्र जे शब्दाचं करण आहे ते तुम्हाला सांगणारच आहे. कशा पद्धतीने अजून त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करू शकतो त्याचाही तुम्हाला मी सांगणार आहे. अ हा शब्द काय करतं, कुठे गेलेत, मेंदूला ज्ञानतंतू आणि कंठाचा आरंभ. मेंदूला फ्रेश वाटत करून पूर्णपणे विशुद्ध चक्राची शुद्ध होते बघा. हा मंत्राचा खूप वैशिष्ट्य आहे बघा. ओंकाराचं सगळं मेंदूला एकदम पूर्णपणे छान वाटतं, खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं त्याच्यामुळे. नंतर अ च तुम्हाला सांगितलं मेंदू ज्ञानतंतू. दुसरं आ, आमुळे डोळे, नाक, जीभ आणि मेंदू यांच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत कंठाच्या त्या तिथं, त्याला याने खूप आराम पडतो. आ पाहिलं ना आपण, आई असा शब्द वापरला, आ आणि ई. काय ई, जीभ, पाठीचा कणा आणि दात ज्यावर त्याचे नियंत्रण. पण आई शब्द केल्यानंतर डोळे, नाक, जीभ, खूप छान वाटतं. आई शब्दच तसा खूप सुंदर. शब्द तुम्ही वापरला तर तुम्हाला खूप छान वाटणार. आमुळे काय, डोळे, नाक, जीभ आणि पुन्हा मेंदू यांची रक्तवाहिनी. ई मुळे काय होतं, पुन्हा तोंड, दात, कान आणि डोळे आणि लाळ पिंड यांच्या क्रियेवरती नियंत्रण येतं. म्हणून शब्द वापरला आई. आई हाक मारा बरं, लहान बाळ किती आई हाक मारता आईसारखं, आई आ, काय होतं, खूप छान वाटतं. त्यामुळे हा शब्द वापरून बरेच वेळेला आपण त्या शब्दापर्यंत पोहोचायला
खूप अवघड वाटतं कधी कधी, परंतु त्याने खूप सुंदर वाटतं. नंतर ई इडे लिंबूचा वापर तर जीभ, पाठीचा कणा, दात याच्यावरती तुम्हाला खूप वाटतं. नंतर येतो ऊ शब्द. ऊ, ओम 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 शब्द येतो. कान, नाक, घसा, ENT स्पेशालिस्ट. ऊचा शब्द हा ENT स्पेशालिस्ट आहे, इयर, नोज अँड थ्रोट. त्या ठिकाणी याचा त्रास वारंवार होतो, वारंवार इन्फेक्शन होतं, कंठ करते, थायरॉइड. आता सध्याचा जो आहे ना त्याच्यासाठी या चक्राचा वापर तुम्हाला जास्त करून करता येईल. त्याचे 16 शब्द आहेत. अ आ ई खूप सोपे शब्द आहेत. अ आ ई ई उ ऊ रू रू लू लू रू ए ए ऐ ऐ औ. सध्या करोनाच्या याच्यामध्ये विशुद्ध चक्राचा वापर तुम्हाला जास्त रीतीने करू शकतो. त्याप्रमाणे वरच अनाहत चक्र आणि विशुद्ध चक्र, कारण फुफ्फुसाची संदर्भ पण येतो ना, फुफ्फुसाचा संदर्भ येतो, त्याच्यामुळे तुम्हाला अनाहत चक्र आणि विशुद्ध चक्र याचा जर उच्चारण केलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. ऊ शब्द हा कान, नाक, श्वसन नलिका आणि अन्न नलिका, तोंड आणि ओठ याचा उपयोग होऊ शकतो. श्वास नलिकेसाठी पण ऊचा आपण उपयोग शकतो. ओम 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 ओम. नंतर येतं उरू, हृदयाचं, श्वास नलिका, टाळू, हिरड्या, कान, मेंदूतील रोहिणी. लू शब्द, लू लू हा शब्द जीवाग्र, जिभेचं टोक त्याच्यासाठी, तर जिभेसाठी म्हणून लू लू, जिभेचा खालील भाग. आणि थायरॉइड साठी सगळ्यांना बहुतेक जण विचारायचं थायरॉइड साठी काहीतरी मला सांगावं, थायरॉइड साठी त्याच्यावरती साठी काय करता येईल. तर ए ए ए ए ए ए एम 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 ह्याच्यासाठी पण त्याचा उपयोग होऊ शकतो. नंतर येतं मान, ते मान आणि खांदे याच्यावरती जर नियंत्रण ठेवायचं असेल तर ओ शब्द येतो. ओ ओ ओ ओम 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 ओम. नंतर हाताला होणारा रक्त पुरवठा, काही वेळेला हात असं बदली झाल्यासारखं, ओम औम औम. औत, औताचा शब्द औ औ औ औ औ औ औ याच्यासाठी वापरू शकतो. नंतर हृदय, श्वास नलिका आणि नागेत, अम 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 अम. अंबा, जय जगदंबा जय जगदंबा, दंबा जगदंबा जय जगदंबा जय जगदंबे आपण शब्द वापर. दंब दंब धंब दंब दंब तंत तंत. त्याच्यासाठी रावण आणि फार सुंदर सुंदर स्तोत्र केले, त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. आहा आहा, पाठीचा कणा, आहा पाठीचा कणा, मेंदू आणि रक्त पुरवठा याच्यासाठी याचा आपण वापर करू शकतो. वारंवार इन्फेक्शन होतं, आणि इन्फेक्शन होतं, व्हायरल इन्फेक्शन होतं, याच्यासाठी ह्या 2 चक्राचा वापर तुम्ही करू शकतात, अनाहत चक्र आणि विशुद्ध चक्र. त्यानंतर येतं आज्ञा चक्र. आज्ञा चक्र, भूमध्य, आकाश तत्व, सगळे विचार, नेहमी विचार, संकल्प, संकल्पाच्या साहाय्याने सगळं. रंग याच्या ठिकाणी जांभळा रंग वापरतात, विशुद्ध चक्रासाठी निळा रंग वापरतात. याच्यासाठी शब्द आहे हम आणि क्षम. हम शम हम शम हम शम. त्यासाठी दुसरा पण सोहम सोहम हम सोहम स. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय याच्यावरती ताबा साठी याचा वापर करू शकतो. तर आपल्याला मुळाक्षरे जे आपले आहेत, आपले जे पहिलेच्या मुलांना आपण जे ना अ आ ई उ, तर प्रत्येक जण विचारतात. आता आम्हाला ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्येच काही ना काहीतरी कुठे काय नेमकं आता मला सगळं नाही शोधता येत, नाही माहिती होत, कशा पद्धतीने आम्ही त्याचा उच्चारण करायचं किंवा कशा पद्धतीने ह्याचं करायचं, असं प्रत्येक जणाचं काही ना काहीतरी प्रश्न असतो. तर सोपं आपलं ते 12 कडीचं पुस्तक घेऊन या. 12 कडीचं पुस्तक म्हणल्यानंतर सोपं आहे. 12 कडीचं पुस्तक पुढे ठेवा, त्यातला प्रत्येक जे शब्द आहेत त्याचा वापर या पद्धतीने करायचा. आता 12 कडीचं पुस्तक आहे त्याच्या पद्धतीने आता मी 12 खडी वाचून अ आ ई ई उ ऊ लू रू लू रू लू रू ए ऐ औ अम आहा. नंतर येतं क ख कं खं ढंग 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 ढंग. नंतर येतं च छ ज झ ण ट ठ ड ढ न त थ द ध न. पूर्ण 12 खडीचे जे आहेत अंक ते त्याच्यावरती अनुस्वार देऊन तुम्ही म्हणू शकतात.
अनुस्वार तुम्ही त्याचा शब्द वापर करू शकता. निरनिराळे प्रकारचे तुम्हाला ज्या पद्धतीने एक प्रकारचा विशिष्ट प्रकार किती वेळा आणि काय म्हणा असं प्रत्येकाचा वापर केला जातो. कशा पद्धतीने म्हणायचं आणि काय म्हणायचं, किती वेळा म्हणायचं आणि हा प्रश्न असतो ना प्रत्येक किती वेळा म्हणायचं आणि आता बघतो. पण त्याच्यासाठी काही नियम एक आहे म्हणण्यासाठी, त्याच्यासाठी नियम असे काही नाहीये. तुम्ही कुठेही केव्हाही तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने याचा तुम्ही जप करू शकतात. कंग खंग गंग गंग हे बाराखडी आहे. प्रत्येकासाठी ज्याला जे पाहिजे ते या पद्धतीने तुम्ही म्हणू शकतात आणि त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकतात. त्याचा मनोविकारासाठी सुद्धा याचा उपयोग चांगला उपयोग होऊ शकतो. आज फक्त थोडक्यामध्ये तुम्हाला अतिशय थोडक्यामध्ये माहिती दिली. याच्या प्रत्येक एक चक्रासाठी भरपूर माहिती दिली जाते. डिटेल नंतर माहिती वेळ प्रसंगानुसार तुम्हाला सांगत आहे. पावले सर, हॅलो हा सर. हॅलो. हा तुमचा आवाज येतो हा मला. तर कोणाला काही द्या म्हणजे ते रंगत जाईल पुढे काय त्यांना पाहिजे. हो मी ऑन करतो माईक लोकांचे आणि त्यांना आपण करू काही रिक्वेस्ट विचारायचं असेल तर. आम्ही माईक ऑन करायला अलाउ केलेलं आहे. एकाने एका वेळेस बोलावं फक्त. सर, हॅलो सर. येतोय आवाज, बोला. हा बोला. हा, शुगर ज्याचं डायबिटीस असतो त्यांच्यासाठी काय मंत्र असेल? तुम्हाला पर्टिक्युलर शुगर किंवा याच्यासाठी विशिष्ट मंत्र जे आहेत, हा, माझ्या मते तरी काय होतं, डायबिटीसचे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जे आहेत सगळे हा. 12 अक्षर पूर्ण म्हणणं आवश्यक आहे. अच्छा. कारण त्या सगळ्या तत्वाचं तुम्हाला त्यावेळेला डायबिटीस मध्ये फुफ्फुसाचा पण त्रास होतो, हा, किडनीचा बरोबर. पण त्रास, आणि तुम्हाला पोटाचं तर मेन जे काय होतं, डायजेशन होत नाही त्यांना. जे तिथेही प्रॉब्लेम आले का लक्षात? तर सप्तचक्र करायची म्हणजे. हॅलो, हा पूर्ण बाराखडी आहे ना, हा, पूर्ण बाराखडी तुम्ही घ्या म्हणजे पूर्ण चक्रातूनच त्यांना फिरणं आवश्यक आहे बरं का. हॅलो, रूमवर शेअर केलं का? अच्छा, माझं लक्ष नाही. मग एक आहे ना फोटो, नाही सतीश गुरुजी, ते वेगळं आहे. हॅलो. हा, हॅलो सर. बरोबर शेअर करू. धन्यवाद. हा, तर तुम्ही सुरुवात कुठून, माझं तरी मत असं की डायबिटीसच्या पेशंट नाही, सुरुवातीला सरळ ते बाराखडीचं पुस्तक घेऊन येणे, सरळ सोपा साधा, सगळ्यांना बहुतेकांना ते सांगत असतो. बाराखडीचं पुस्तक आणा, त्याच्यावरती जे शब्द आहेत त्याची टिंब द्या. टिंब कशासाठी द्यायचं माहिती का? बघा, एखाद्या भांड्यावर आपण वाजवलं ना, टन येतो ना शब्द, उच्चार येतो का नाही? नादासाठी, नाद येण्यासाठी. नाद येण्यासाठी. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जर नाद घेतला, आता निरनिराळे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलंय की खंग खंग हे शब्द येतात आणि तरी पंचमुखी हनुमान शब्द आहे. काय तो पंचमुखी हनुमान कवच तुम्ही जर केलं ना, ते सुंदर आहे. त्याच्यामध्ये शब्द सगळे त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. ते पण नाही लक्षात. आपला जे नियमाला आढळ येतो, मलाही म्हणायचं झालं तर दररोज करायचं का? वाईट बोल. कुठे गेलं आणि कोणाकडे गेलं तरी 12 जप घेतल्यानंतर आपल्याला नियम काय आडवे येत नाही, बरोबर? हॅलो, हा हा, हो तसंच करतो आपण. आपलं काय? हॅलो, हा, येते सर. त्यांना विचारलं नाही आपण. येते ऐकू. काय होतं कधी कधी आपल्याला उपासना करायला किंवा काही विशिष्ट प्रकारचं ध्यान साधमुळेच केले नाही किंवा हेच नाही का, कोणी आलं का किंवा काही आलं का असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळे उपासना करण्यामध्ये आपण टाळाटाळ करत असतो. परंतु आपल्याला आजार झालेला असतो, ह्याच्यात त्याचा मेळ कसा घालायचा, म्हणून मग सोपं काय करून टाकलं,
सरळ ते बाराखडीत पुस्तक आहे ना ते बाराखडी. म्हणा, त्याला पण काय मग दररोज म्हणायची का? हो रोज म्हणायचं ना, बर बर, चालेल कारण चालेल. ते ध्वनीमुळे तो ध्वनी त्या शरीराचा पार्ट दुरुस्त करतो ना. हा हा. लक्षात घे. पण मग हॅलो. चक्रावर ध्यान करून ही बाराखडी म्हणायची का? हो हो, तुम्हाला सोपी गोष्ट सांगितली. सर्वात पहिले काय, मला चक्रावरती लक्ष केंद्रित करत आहे, स्वादिष्टान चक्रावरती लक्ष केंद्रित करत आहे, मणिपूर चक्रावर, हे तुम्हाला चक्र माहिती पाहिजे ना, कोणतं चक्र कुठे कसं लक्षात येणार. हो माहिती आहे. हे चक्र माहीत झाले की मग फक्त काय बीजाक्षर घ्यायचं पुस्तक आणि म्हणत राहायचं, आणि ते जरी तुमच्या नाही लक्षात आलं हा. तर एवढं पुस्तकही नसेल, आणि जर तुम्हाला बसता आलं तर शांत ध्यानस्थ अवस्थेत बसायचं, आपला श्वासोश्वास येतो ना, सोहमचा, त्याच्यावरती ध्यान करायचं. अच्छा, चालेल चालेल. सो मग ह्याच्यातनं हम मानसिक या ताणतणाव पद्धतीने. पण कमी होईल का? होय होय होय, अच्छा, चालेल चालेल, धन्यवाद सर. हॅलो. हो हो, बोला. हो बोला. सर, मी वंदना जगदाळे बोलते, नाशिकहून हा बोला बोलते ना. मी. हा माझ्या ना बोला ना. चेहऱ्याच्या एका बाजूचं सेन्सेशन कमी झालेलं आहे, डाव्या बाजूचं. तर म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे. हा, तर मी सिटी स्कॅन केला तर डॉक्टर म्हणाले मेंदूची 5 नंबरची आणि 7 नंबरची नस दाबली गेलेली आहे म्हणाले. तर बरोबर. त्याच्यावर तुमची काही रात कोणती आहे? अक्षर. तुमची रात कोणती आहे? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतो का? हॅलो हॅलो. तुमचा आवाज येतोय, बोला. हा, मग ते काहीतरी प्रश्न विचारत होते ना, ते त्यांचा बंद आवाज झाला. नाही, ते ऐकत असतील, तुम्ही बोला. हो सर, तुम्ही बोला, मी ऐकते. तर माझ्या मेंदूची 5 नंबरची आणि 7 नंबरची नस दाबली गेलेली आहे म्हणाले. हा बरोबर, त्याच्यासाठी हो. तुम्हाला विशुद्ध चक्र शब्द आहे. हा, विशुद्ध चक्र शब्द अ हा. आ इ उ उ असा शब्द आहे. हो हो. आणि तुम्हाला प्रश्न केला होता, तुमची रास कोणती आहे? रास, ऋषभ आहे जन्मरास. सर, ऋषभ ऋषभ. वृषभ रास आहे का तुमची? ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. त्याच्यासाठी विशिष्ट शब्द आहेत, जसं अ आ इ ई उ ऊ अम अम आ हा, ह्या हॅलो. शब्द. हा बोला ना. ऋषभ रास आहे माझी. बरं, तुम्ही बोलताय ते मला ऐकायला येतंय, तुम्ही मला फक्त सांगा, तुम्ही मला ऐकायला येतंय सर. काहीच हरकत नाही. तुम्ही जर विशुद्ध चक्रावरती कॉन्सन्ट्रेशन केलं, हो हो. त्याच्यावरती विशुद्ध चक्रावरती केलं, तर तुम्हाला त्या पद्धतीचा आनंद मिळेल. आणि दुसरा शब्द आहे त्या चक्राचा, हम शम. हम हम आणि हम. शम, हो हो हम शम हम शम हम शम, दिवसात हो. ना कमीत कमी तरी म्हणायला काहीच हरकत नाही ना. बरोबर सर. माझ्या दाताची पण नस दाबली गेलेली आहे सर. हो, त्याच्यामध्ये येतच ना, इम हा शब्द जो आहे, इम एम एम इम, याने काय होतं, दाताचे जे नस आहेत ते सुद्धा हो हो. बर, थँक्यू सर. फेशियल पॅरालिसिस सारखी अवस्था म्हणतो त्याला आपण. हॅलो. हा, हॅलो तर हॅलो. हा, त्याचा उपयोग त्यासाठी होऊ शकतो. अ आ इ ई उ ऊ ऊ अम 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 आम 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 इम उम, याचा उपयोग तुम्ही त्यासाठी करू शकता. खूप चांगला फरक बर येणार तुम्हाला, खूप चांगला फरक. बर बर, थँक्यू सर, थँक्यू. हो हो, बोला. कोणाला काही विचारायचं अजून? हॅलो. हॅलो. हा, पावले सर, झालं सगळ्यांचं विचारून? हो हो, धन्यवाद. हा, बंद करू आता. हो हो, हॅलो. चालेल चालेल चालेल. पावले सर. हा, हॅलो. तुमचा आवाज येतोय मला. बरोबर, बंद करू मग आता मी माझं. हा, तुमचं हॅलो. ते कम्प्लीट झालेलं आहे ना, तुम्हाला जे सांगायचं होतं ते? हो झालं. हो ओके. हो. हो. हॅलो.
हा तुमचा आवाज येतोय मला. आता मी बंद करत आहे बरं का. बरं बरं चालेल. ठीक आहे. काय अजून कोणाचे प्रश्न उत्तर पण काही नाहीत आता. हो मी नाही नाही मी तुम्हाला काही अजून असेल तर एक 5-10 मिनिट मी बोलतोय, त्याच्यानंतर मग हा, कोणाला बोला ना. विचारायचं असेल तर परत एकदा आपण संधी देऊ. आणि आपलं दुसरं एक लेक्चर आहे, त्याला थोडा वेळ आहे अजून, तर आपण तोपर्यंत काही असेल तर लोकांचं घेऊयात आपण उत्तर. बरं बरं, चालेल चालेल. चालेल, ओके. मूळव्याधीवर काय सर? मूळव्याध मूळ व्याधीवरती सुरुवातीच आहे मूलाधार चक्र. हॅलो, मूलाधार चक्र. हो, मूलाधार चक्राचे चार शब्द आहेत. हॅलो, लंबीज ना? हॅलो, भगंद मूळ व्याधी य शब्दावर आहे. य यम 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 यम. किंवा माझा तर तुम्हाला असं म्हणजे सांगणार की मूलाधार शब्द आहे. हॅलो हॅलो, आवाज कट होतोय तुमचा मधून मधून. हा, मूलाधार चक्र 4 शब्द आहेत ना. वम शम श शामृगाचा, श षटकोणाचा आणि स समय असे 4च शब्द आहेत. त्याच्या सर्वात शेवटी मी ते टाकत आहे बरं शब्दात. ते पावले सरांना सांगितलं सर्वात शेवटी ते टाका त्याच्यावरती, ते लिहून घ्या त्याच्यावरती. तर ते शब्द आहेत वम 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 शम 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 सम 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 सम. हे जर तुम्ही शब्द उच्चारले तर मूळव्याधीचा त्रास कमी होतो. ठीक आहे. ओके ओके, धन्यवाद सर. हॅलो, मोस्टली म्हणजे तुम्ही कोणाशी पण याच्यावर चर्चा केली ना, चक्र जागृती, कुंडलिनी वगैरे, तर त्यांना असंच काहीतरी म्हणजे अघोरी काहीतरी करायचं असतं म्हणून ते करतात. पण आज जे भरत जोशी सरांनी सांगितलं की आरोग्यासाठी चक्र जागृती आहे, त्यांनी प्रत्येक अक्षराचा, प्रत्येक मूळ अक्षराचा त्यांनी आपल्याला विश्लेषण करून दाखवलं की हे कशावर काम करणार आहे. तर हे त्यांचं इतकं चांगलं नॉलेज आपल्याला आज मिळालं, तर हे खरं आपलं भाग्य आहे. आणि आजचा आपला जो म्हणजे आपले दुसरे वक्ते आहेत ना, तर ते सुद्धा असेच आहेत. सौ शुभदा पांगरीकर, डॉक्टर सौ शुभदा पांगरीकर हे आपल्या दुसऱ्या वक्त्या आहेत आजच्या. आणि खरं म्हणजे त्या ह्या अशा वयात म्हणजे त्यांचं वय इतकं नाही आहे की आज ज्या विषयावर त्या चर्चा करणार आहेत, तर त्यांच्याशी मी फर्स्ट टाइम ज्यावेळेस बोललो तर मला खूप आश्चर्य वाटलं की ते ध्यान या विषयावर त्या बोलत आहेत. कारण ध्यान हा विषय कसा असतो की अगदी उतार वयात लागलं की माणसाला कुठेतरी त्याचं जाणीव होते की आपण ध्यान करायला पाहिजे, भजन करायला पाहिजे, काहीतरी पुराण कथा श्रवण करायला पाहिजे. पण त्यांचं ह्या वयात ध्यानावर त्या व्याख्यान द्यायला तयार आहेत, तर हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि खूप लोक म्हणतात की नवीन पिढीचं काही खरं नाही वगैरे, पण मी स्वतः नवीन पिढीकडे ना खूप मोठ्या आशेने बघतो. कारण नवीन पिढी आपल्यापेक्षा खूप स्मार्ट आहे. एकतर आपण आहे ना नेहमी ड्युएल याच्यात जगलेलो, म्हणजे दुहेरी आपण आपले मापदंड होते की मनात एक असायचं पण आपण बोलायचं दुसरं. अशा परिस्थितीत म्हणजे जे आज 50-60च्या पुढे लोक आहेत त्यांना माझं म्हणणं पटत असेल की आपल्या काळात अगदी आपण गरीब असलो तरी गरीब नाही दाखवायचं असं आपण वागत होतो, किंवा आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत किंवा जो अभाव आहे तो आपण लपवण्याचा प्रयत्न करायचो, किंवा काही एखादी गोष्ट पटली नाही मोठ्या माणसाची तरी त्यांना काही विचारायचं नाही, उत्तर नाही द्यायचं वगैरे. अशी आपली तो काळ असा होता. अर्थात त्याचे पण काहीतरी फायदे होते, काही तोटे होते. पण आजची पिढी तशी नाही. आजची पिढी जी आहे ना, तर ते जे त्यांच्या मनात आहे तेच ते वरतून पण सांगतात. म्हणजे ते आतून आणि बाहेरून सेम आहे.